नमस्कार. आजच्या कथेतून आपण जाणून घेणार आहोत की टाळी वादनाला सुरुवात कशी झाली. तर गोष्ट आहे भक्त प्रल्हादाची. भक्त प्रल्हाद म्हणजे कोण? तर हिरण्यकश्यपू नावाच्या शक्तिशाली दानवाचा हा पुत्र. एका दानवाचा पुत्र असून सुद्धा निस्सीम श्रीहरी भक्त. प्रल्हादाला त्याच्या भक्तीपासून परावृत्त करण्यासाठी हिरण्यकश्यपूने अनेक प्रकारच्या शिक्षा केलेल्या आपल्याला माहिती आहेतच. पण त्या सर्वांमधून प्रल्हाद हा सही सलामत वाचत असे, कारण त्याच्या पाठीशी भगवान श्रीहरी असल्यामुळे. प्रल्हाद अतिशय मनोभावे श्रीहरींची पूजा करे, नैवेद्य दाखवे आणि मनापासून आरती करे. आरती करीत असताना विविध प्रकारची वाद्य तो त्या आरतीमध्ये घेत असे आणि त्या वाद्यांचं सुंदर वादन करत असे. हे जेव्हा हिरण्यकश्यपूला समजलं तेव्हा त्यांनी त्याच्या सैनिकांना आदेश दिला की सगळी वाद्य तिथून लपवून ठेवा, तिथून नाहीशी करा. नित्याप्रमाणे प्रल्हाद भगवंताच्या पूजेसाठी आले. मनापासून भगवान श्रीहरींची त्यांनी पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि आता आरती करायची म्हणून वाद्य पाहू लागले. परंतु तिथे एकही वाद्य त्यांना दिसेना. सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला की जाणून बुजून इकडची वाद्य कोणीतरी नाहीशी केली आहेत. परंतु काहीही झाले तरी भगवंताची आरती आपण थांबवायची नाही. भगवान श्रीहरींचं त्यांनी मनापासून नाम घेतलं आणि आरती करायला सुरुवात केल्यावर त्यांनी टाळी वाजवायला सुरुवात केली आणि त्या टाळीच्या नादात त्यांनी संपूर्ण आरती केली. इतकंच नाही तर आरतीनंतर जे भजन सादर केले, जी भजन सेवा केली, ते भजन सादर करीत असताना सुद्धा त्यांनी टाळी वादन केलेलं आहे आणि टाळीच्या ठेक्यावर त्यांनी भजन केलेलं आहे. तर अशा प्रकारे भक्त प्रल्हादापासून टाळी वादनाला सुरुवात झाली. आपण सर्वजण गणपती, गौरी, नवरात्र ह्या वेळेला आरती करतो. कुठलीही देवाची पूजा झाली की आपण आरती करतो आणि आरती करीत असताना आपण टाळी वाजवायला सुरुवात करतो. तर ह्या टाळ्यांची सुरुवात भक्त प्रल्हादापासून झाली. फक्त आरतीसाठीच नाही तर कोणतेही एखादा कार्यक्रम आपल्याला मनापासून आवडला, मग ते नाटक असू दे, ती मैफिल असू दे, की त्याचं कौतुक, त्याची दादसुद्धा आपण टाळी वाजवूनच देतो, नाही का? तर अशी आजची ही गोष्ट होती की टाळी वादनाची सुरुवात कशी झाली. मंडळी, पुन्हा अशीच एखादी सुंदर बोधकथा घेऊन येईन. तोपर्यंत इथेच थांबते. धन्यवाद.